दौंड शहरामध्ये हिंदू जनजागृती अभियानच्या नावाखाली कालीचरण नावाच्या एका हिंदू प्रचारकाने काल एक गोंधळ केला। 1 तारखेला बुद्ध जयंती होती आणि बुद्ध जयंती म्हणजे ॲक्च्युली बुद्ध अनुयायांचा मोठा उत्सव। याच दिवशी या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं समाजाच्या भावना दुखवतील अशा स्वरूपाचं कृत्य त्या स्टेजवर करण्यात आलं। बुद्धांच्या मूर्तीसमोर दैवताची आरती घेतली आणि खऱ्या अर्थानं समाजात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचं कृत्य केलं। या प्रकरणी दौंड शहरातील बुद्ध अनुयायांच्या भावना दुखवल्या आणि म्हणून गेले 4.5 तास सकाळपासून दौंड पोलीस स्टेशनसमोर ते आपल्या भावना उद्रेक स्वरूपाने सादर करत होत्या, पण प्रशासन मात्र त्यांना म्हणावाशी साथ देत नव्हतं। सुट्टीचा बहाणा करून रविवारचा दिवस सांगून ते विशेष तज्ज्ञांकडून आम्ही माहिती घेऊ, नंतर आम्ही ते गुन्हा दाखल करू अशा स्वरूपाची वारंवार पळवाट करत इथले जे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम मात्र आता वेगळा उठतोय। त्यातून पडसाद उमटू लागलेले आहेत। प्रसार माध्यमांना यासाठी काही लाईव्ह केलं आणि अनेक भागातून आता दूरध्वनी येऊ लागलेत, इथं घडतंय तरी काय, आपण आता हे जाणून घेऊया। हे सर्व बौद्ध अनुयायी आहेत म्हणून आपण यांच्याशी सविस्तर चर्चा करू। दादा, आज काय घडलं आणि तुम्ही कशासाठी आला होता? आपलं नाव सांगा पहिले। मी अमित सोनवणे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पुणे जिल्हा युवक अध्यक्ष। आज काल जो प्रकार झाला हिंदू संमेलनाच्या नावाखाली, मुळात हिंदूंचा कार्यक्रम आहे, आज त्यात बुद्धांची मूर्ती, पंचशील झेंडे, त्यात हिंदू बौद्ध म्हणणार नाही, पण हिंदू महार जे स्वतःला हिंदू महार समजतात, आम्ही तर बौद्ध आहे, ते कोण आहे ते आम्हाला नाही माहिती, तर ते मुळात हिंदू महार असे काही 2-3 लोक होते, तो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि कार्यक्रम आयोजित केला करू द्या, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कार्यक्रम केला पाहिजे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कार्यक्रम करा, पण त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवून अक्षरशः तिथं चंडिकेचे पूजन किंवा त्यांची बुद्धांची आरती ओवाळण्यात आली, ही कुठेतरी निषेधार्थ आहे। बाबासाहेब हयात असताना देखील हा एवढी मोठी विटंबना झाली नाही की आज ह्या दौंड शहरात काही हिंदू महारांनी, म्हणतो मी, हिंदू बौद्धांनी नाही म्हणत, तर हिंदू महारांनी ती विटंबना केलेली आहे आणि त्याला जिम्मेदार फक्त आणि फक्त तो कालीचरण महाराज आहे। तो कालीचरण महाराज नाही, जसा तो खरात आहे भोंदू बाबा, तसाच हा भोंदू बाबा आहे। आणि मित्रांनो, कालीचरणाची एका स्वरूपाने एका चर्चात व्याख्यात केली, खरात आणि कालीचरण समानतेच आहे आणि असंही सांगितलं की काही बौद्ध महार म्हणजेच हमें तो अपनों ने लुटा गैरों में क्या दम है, आपलीच माणसं आपल्याला कसा दगा देतात हे सोनून यांनी 1 मिनिटात सांगितलंय। आपण ज्येष्ठ कार्यकर्ते भारतजी सरोदे आहेत, तुम्हाला याबाबत काय सांगायचं? खरं तर तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती 1 मे रोजी होती आणि ह्या जयंतीच्या मध्ये हा कालीचरण नावाचा जो कोण भोंदू बाबा आहे, ह्या भोंदू बाबाचं संमेलन, हिंदू महासंमेलन त्या पासलकर वस्तीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि ह्या संमेलनाचा आमचा कायदे मात्र काही संबंध नाही, परंतु त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवून त्या ठिकाणी त्या कालीचरणच्या उपस्थितीमध्ये ते कालिका मातेची आरती केलेली आहे आणि ही सर्वात मोठी विटंबना या भारतामध्ये जर झाली असेल तर या दौंडमध्ये ह्या कालीचरणच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे ही तमाम आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरी समाज हा चिडलेला आहे। नव्हे तर आम्ही दौंड पोलीस स्टेशनला आज 4 तास या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये धरणे आंदोलन केलेलं आहे, परंतु तेवढी साथ या पोलीस स्टेशनच्या पीआयने दिलेली नाही, कारण कोणाचे तरी फोन येत असतील, कोणीतरी सरकार यांना सांगत असेल आणि म्हणून हे आमच्या निवेदनांना त्यांनी दाद दिलेलं नाही। परंतु आम्ही त्यांना सांगतो की जर आमचा विचार या ठिकाणी जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, त्या भोंदू कालीचरणवर गुन्हा दाखल झाले नाही, तर मात्र उद्याच्याला 5 वाजता या दौंड नगर चौकामध्ये रस्ता रोक, नगर मोरीमध्ये संत गाडगे आपलं संत मदर तेरेसा चौकामध्ये तमाम फुले शाहू आंबेडकरांच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत आणि त्या दिवशी सुद्धा तर गुन्हा दाखल झाला नाही तर मात्र परवा दिवशी आम्ही तमाम फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण दौंड शहर बंद करून या ठिकाणी आम्ही त्यांना आमची ताकद काय आहे ती दाखवून देईल। दौंड शहरातील बुद्ध अनुयायांचा हा मनस्ताप आणि संताप तुम्ही पाहतात। मित्रांनो, या महाराष्ट्रात चालले तरी काय? शतरक्षणाय खलनिग्रहणाय नावाचं एक ब्रीदवाक्य या पोलीस विभागाला दिलंय। इथं कुणाचं संरक्षण चाललं आणि कुणाचं रक्षण चाललेलं आहे हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर येतोय। ही प्रचंड चिडलेली जनता आता उद्या असं म्हणते
जर यथोचित स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही तर उद्यापासून रास्ता रोको आणि पुढील जे काही घटना घडतील याची सर्वस्वी जबाबदारी मात्र हे या कालीचरणाच्या कार्यक्रमाने त्या आयोजकांवर आणि त्या कालीचरणाच्या कार्यक्रमावर होईल. या सर्व घडामोडीमध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करायची, विध्वंस स्वरूपाच्या कारवाया तयार करायच्या, माणसं अस्थिर करायची आणि माणसानं माणसापासून दूर करायचं, हा षडयंत्राचा डाव हा महाराष्ट्रभर वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी पाहिला, पण तो दौंडपर्यंत पोचलाय आणि त्याचाच हा उद्रेकपणा तुम्ही पाहतात. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 97 65 56 69 16 94 23 21 52 27. धन्यवाद.